हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथं मी तुम्हाला दाखवते माझ्या चिवचा दंगा मस्ती. किती कपडे तिने काढून टाकलेले आहेत, किती काय काय केलेलं आहे घरात. मला एक रोज आवडताना हे नवीन गाणं आठवतं, नव्याने कितीदा तुला आठवावे. ते गाणं मला प्रत्येक क्षणाला आठवतं. हे म्हणजे हे यांचं काम पसारा आवडताना बघू शकतात तुम्हाला. मी पसारा दाखवते त्यांचा कसा केलेला आहे त्यांनी. नव्याने तुला आठवावे, कितीदा नव्याने तुम्हाला आवरावं घर, किती काय करावं काहीच कळत नाहीये. बघू शकता तुम्हाला मी दाखवते. हे बघा अख्खं ते नाही का त्यांचं नाही का ते कपड्याची ही बुटी, पूर्ण अख्खी कपड्याची बुटी पालती केलेली आहे. अंथरुणं पांघरुणं सगळं इथे बघा त्यांचा खेळ. इथे बघा मेकॅनिक बसलेली आहे. ओ मेकॅनिक मॅडम हाय करा. हाय इधर देखो. चू इथं बघ, इथं इथं इकडं माझ्याकडे बघून कर हाय. तळा मोशन पटकन 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 हाय कर पटकन. इकडं 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 हाय मन पटकन. चू इकडं बघ ना ग. तुला चॉकी पाहिजे ना, मग इकडं बघ, वर बघ, हाय कर नीट हाताने. हाय पदे मावशांना. हां बघा तिकडे बघा, तिकडे बघा. दहशत माजवली अख्ख्या अशा दोघांनी. तू कर हाय दादू. हाय काय खाते. भूत आहे कुठे आहे. इथे आहे मम्मी. भूत आहे मम्मी. पदेस ना मम्माला गोड गोड पटकन उठ उठ उठ. मस्ती नाही करायचं. मी देऊ तुला. ये देते. उठ उठून दे. उठ उठ उठल्यावर देते तुला. छान छान पण देते. ना नाचायला. केस धुतलेले आहेत, केस काय बांधले नाही आहेत, विसरले नाही आहेत, तसे धुवून वर अडकवलेले आहेत. दिवस मावळलेला आहे. सांगते तुम्हाला मी नाही का 2-3 दिवस झालं माझं एवढं अंग दुखतंय ना, एवढं अंग दुखतंय असं म्हणजे एकदा दुपारचं झोपलं ना की उठूच वाटत नाही. इतकं अंग दुखायला लागलंय. माहिती नाही कशामुळे हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. हल्ली व्हायला जास्तच झालेला आहे, प्रॉब्लेम वाढलेला आहे. कशामुळे मलाच माहिती नाही. चिवचं गाणं ऐका तिकडे पण. आणि लॉलीपॉपचं गाणं पण. 1 लॉलीपॉप हॅव अ 2 मन मन पटकन गाणं म्हणचं. कोका कोला कोका 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 कोका. बरं नाही ना ना मन बरं ना ना ना. कितीदा नव्याने तुला टीव्हीच्या इथलं काही नको काढू. पप्पा मारते बघ. नको काढू टीव्हीच्या इथलं. प्यायला या चला तर माझ्यासोबत. बघू शकतात चहा बनवत आहे मी. चहा प्या, मस्त ताजे तवाने व्हा आणि मुलांचा पसारा आवरा. एवढंच काम आहे माझ्या जीवनामध्ये. हळूहळू हळू या चहा प्यायला सर्वांनी. पसारा आवरायला बोलवत नाही तुम्हाला, फक्त चहा प्यायला बोलवते. शिवांशच्या पोटात काहीच नाहीये. तरी नाही का रात्रपासून उलट्या केल्यात, रात्रभर उलट्या केल्यात. त्याच्यामुळे म्हणलं नाही का ते आंघोळ वगैरे करायच्या आधी त्याला काहीतरी करून द्यावा म्हणून नाही का नाश्ता बनवत आहे. दाखवते तुम्हाला. उपीट बनवत आहे. दरवाजाची मागे टाकलेले आहेत अंथरुणं. इथं पण टाकलेले आहे. शिवाय उशीचं कवर पण खराब झालेलं आहे. म्हणजे त्याने एवढं खराब केलेलं आहे उलट्या वगैरे करून. बघू शकता तिथे शिवायच्या पायात दरवाजाच्या मागे पण कोंबलेले आहेत. काय केलं होतं रात्री तू सांग बरं. रात्री काय केलं होतं. औषध पिलं होतं का बरं. कोणी दिलं होतं तुला औषध ते?
दीदीने दिलं होतं. मग तुला प्यायला अक्कल नाही का? दीदी का ग दिली होती दादाला औषध तू? रात्री नाही का शिवांशने आलकफचे नाही का कफची बॉटल सिरप आहे ते की कफचं सिरप आहे ते नाही का एक अख्खं बॉटल पिऊन घेतलं होतं. म्हणजे अख्खं म्हणजे म्हणण्यापेक्षा नाही का ती आज थोडीशीच होती एवढीशी ती बॉटल पिऊन घेतली होती. म्हणजे त्याला नाही का तेव्हापासून रात्रपासून उलट्या चालू झाल्यात. करीबन 9:30-10 वाजल्यापासून नाही का त्याला उलट्या चालू झाल्या होत्या रात्री 4 वाजेपर्यंत. शेवटी मी त्याला 4 वाजता नाही का उलटी बंद होण्याचं औषध घातलं होतं. ओंडेम काहीतरी असंच नाव आहे त्याचं, ते घातलं होतं उलटी बंद होण्याचं औषध. आणि मग नाही का तेव्हा त्याच्या उलट्या बंद झाल्यात. तर आणि सकाळी परत त्याला ताप आला होता. सकाळी तापाचं औषध घातलं होतं. पोरांनी बघितलं का करामत करून ठेवली आहे. जीव पूर्ण नाही का असं म्हणजे रात्रभर भांड्यात होता काय होईल काय नाही. म्हणजे आणि मी एकटीच घरात आणि लहान मुलं कसं व्हायचं बरं. ही मुलं ना असंच करतात. त्याला सध्या ताप आहे, तापचं सिरप पाजवलेलं आहे. कॉम्बी फ्लॅमचं औषध पाजवलेलं आहे आता त्याला. किती मस्ती सुचते बघा तरी तो त्याला. आणि हिला दीड टोपण काढून दिलं म्हणे आणि त्याने पिलं आणि त्यातलं तोंडातलं पण थोडंसं खाली जमिनीवर सांडलं म्हणून बरं आहे. ते अगदी पूर्णच ते पोटात गेल्यावर किती मुश्किल झाली असती. अशी करामती मुलं आहेत. आता औषधाचं पण खाली ठेवायची भीती वाटायला लागली. औषध खाली नव्हतं ते तरी टेबलावर होतं ते. टेबलावरच होतं ते, खाली नव्हतं अजिबात ते औषध. आणि नखरे केले त्यांनी दोघांनी मिळून बहीण भावांनी. आणि आज चालू झालं रात्रभर उलट्या. थोडंसं दूध दिलं ना जरी पचत नव्हतं त्याला. असे म्हणजे उलट्याच व्हायच्या त्याला कफ सारखं. किती अंथरुण वगैरे भरवले माहिती का त्याने.